गाणपत्य संप्रदायाचं किंवा गणपतींचं आद्यपीठ मानलं जातं ते म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. मोरगावच्या जवळ कऱ्हा नदी आहे ना, कऱ्हा नदीच्या तीरावरती घे गजमुख अवतार. एक दिवशी भरपूर पाऊस आणि कऱ्हा नदीला प्रचंड पूर. ह्या ठिकाणी कऱ्हा नदीच्या बरोबर पलीकडे ते बसलेले आहेत आणि तू विचार कर रे, आराध्य दैवताचं वर्षानुवर्ष तो माणूस म्हणजे ते 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जगलेले आहेत आपले मोरया गोसावी आणि आपल्या आराध्याचं दर्शनच घेता येत नाही म्हटल्यावर किती त्रास झाला असणार आहे. आणि मग गणरायांनी कोळीच्या एका रूपात दर्शन दिलं आणि एक होडी घेऊन ते आले, त्यात ते बसले आणि त्यांनी ते पार केली. पार करून ते तिथं जातायत तोपर्यंत सगळे दरवाजे बंद झालेत. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी गणरायाला साद घातली की का असं. स्वतः गणराय बाहेर आलेले आहेत त्यांच्यासाठी आणि मग तिथं त्यांनी त्याला दर्शन दिलेलं आहे. इतकं मोठं स्थान आहे. भूस्वानंद असं म्हटलं गेलेलं आहे त्या स्थानाला. स्वतः ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती आणि सूर्य या पंचदेवतांनी तिथं तपश्चर्या केलेली आहे. गणरायाची तपश्चर्या केली आहे. तिथं त्यांनी स्थापन केलंय गणरायाची मूर्ती. ब्रह्मदेवांनी असं मानलं जातं रत्न, मृत्तिका, लोह यांनी ती पहिली खरं तर मूर्ती घडवली जी सिंधू असुराने अनेक वेळा ती फोडली. अशी ही मूर्ती आहे तिथं.